तुम्हा सर्वांना अभिवादन सादर करतो, शुभेच्छा देव इच्छितो. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. ज्या दिवशी आमचं तारण होतं त्या दिवशी आम्ही प्रत्येकजण एक करार देवासंती करतो की आम्हाला त्याच्या ज्ञानामध्ये त्याच्या कृपेमध्ये वाढायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या ज्ञानामध्ये आणि कृपेमध्ये वाढण्याविषयी विचार करतो तर त्यासाठी त्याचं चारित्र्य किंवा त्याचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आमची प्रत्येकाची वाढ होणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस त्याच्या चारित्र्यामध्ये आमची वाढ होते, त्याच्या कॅरेक्टरमध्ये आम्ही वाढायला लागतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा त्याच्या ज्ञानामध्ये वाढत जातो. दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि 5 ते 8 वचनं जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणामध्ये काय म्हणले आपण वाचूया. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची आमेन. या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन मला सांगतं की तो म्हणतो याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करा. म्हणजे तिथे इंग्लिशमध्ये असं म्हणलेलं आहे डिलिजंटली, म्हणजे आम्ही प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न करत असताना अतिशय मनापासून तो प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते प्रयत्नामध्ये आम्ही काय पाहतो माहिती आहे का, तो म्हणतो विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत कशाची भर घाला. पुढे आपण वाचूया. सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. आम्ही या ठिकाणी पाहतो की या सर्व गोष्टींमध्ये आम्ही भर घालणं अतिशय गरजेचं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस ही 8 गोष्टी मी पाहतो, ही 8 प्रकारची कृपा आहेत देवाने आमच्या प्रत्येक जीवनामध्ये केलेले आहे. या कृपेमध्ये आम्ही भर घालत राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणी तो म्हणतो, पुढे जर आम्ही 8वं वचन वाचलं तर तिथं काय म्हटलं आपण वाचूया. कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे तुम्हाला करतील. आमेन. या ठिकाणी पाहतो की हे जे गुण तुमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये गुण असणंच पुरेसं नाहीये, तर तो म्हणतो हे गुण आमच्यामध्ये वाढते असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर वाढते असतील तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीविषयी तुम्ही निष्फळ झालेला नाहीत, किंवा आम्ही जे येशू ख्रिस्ताला ओळखतो याच्याविषयीची ग्वाही देतो, जर आमच्यामध्ये हे गुण असतील तर आम्ही खऱ्या अर्थाने म्हणू शकतो आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेले. किंवा हे जर गुण आमच्यामध्ये वाढते असले तर आम्ही खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेले. आणि मग तुम्ही पाहतो की आत्मिकरित्या जसं आम्ही आमच्या जीवनाचं बांधकाम सुरू करतो, ते आत्मिकरित्या आमच्या जीवनाचं बांधकाम सुरू करण्यासाठी विश्वासाची गरज आहे. कारण देवाचं वचन जर आम्ही वाचलं, इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन आमच्या सर्वांचा परिचयच आहे. त्या ठिकाणी असं म्हणलेले की विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. पुढे आम्ही जर वाचलं तर देवाच्या वचन आम्हाला हे सांगतं की जणू काय हा जो विश्वास आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, त्याला इंग्लिश भाषेमध्ये कॅटलिस्ट म्हणलेले. कॅटलिस्ट म्हणजे काय, तो आमच्या प्रत्येकाला वाढण्यामध्ये चालना देतो किंवा आम्हाला प्रेरणा देतो. याचा अर्थ असा आहे की जर आम्हाला वाढायचं असेल तर आम्हाला विश्वासाच्या द्वारे प्रेरणा मिळते किंवा चालना मिळते, जेणेकरून आम्ही प्रभूमध्ये वाढू शकणार आहोत. आणि मग आम्ही पाहतो की देवाचे वचन सांगतं विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. मार्क ऋषीवृत्तांचा 9वा अध्याय 23 वचन वाचलं तर तिथं असं म्हणले विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जर आमची वाढण्याची इच्छा असेल तर आम्ही विश्वास धरणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा विश्वास धरतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही वाढत जाऊ शकणार आहोत. आम्ही पाहतो की ख्रिस्तासारखं जर चारित्र्य आम्हाला व्हावं अशी आमची इच्छा असेल तर ते केवळ विश्वासाच्या द्वारेच होणार नाही. पुष्कळ आम्हाला वाटतं की आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास आहे आणि विश्वास पुरेसा आहे, पण मला सांगू द्या विश्वास पुरेसा नाहीये, तर विश्वासामध्ये आणखीन काही गोष्टींची भर आम्ही घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट काय करणं आम्ही गरजेचं आहे की सात्विकतेची भर घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि सात्विकता किंवा सद्गुण याची भर घालत असणं अतिशय गरजेचं आहे. इंग्लिश भाषेमध्ये त्याला ऍड म्हटलेलं आहे. ऍड म्हणजे त्याच्यामध्ये घाला काहीतरी, त्याच्यामध्ये ऍड करा. आणि मग तुम्ही पाहतो की मराठी भाषेमध्ये सुद्धा जसं विचार करतो त्या विश्वासामध्ये आणखीन काही गोष्टी घालणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ असं आहे की जर आम्हाला वाढायचं असेल तर या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. किंबहुना या पुढच्या ज्या गोष्टी आम्ही वाचणार ते तिथं असं म्हटलेलं आहे की विश्वासात सात्विकतेची, त्याच प्रकारे सद्गुणांची आणि त्याच प्रकारे सात्विकतेत आणखीन काही गोष्टींची भर घालेल. पण आज जो विषय आम्ही पाहणार आहोत ते म्हणजे सात्विकतेपुरतं आम्ही पाहणार आहोत, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये व्हर्च्यू म्हटलेलं आहे. आणि त्या गोष्टी आम्ही भर घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणजे पाहतो या ठिकाणामध्ये की जर आमचा बांधकाम आम्ही करत असताना जे फाउंडेशन आहे ते विश्वासामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्याचा पाया काय असेल तर विश्वास आहे. आणि जर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढायचं असेल तर त्यामध्ये, त्या विश्वासामध्ये आणखीन एक गोष्टीची भर घालणं अतिशय गरजेचं आहे, ते म्हणजे सात्विकतेची. आणि ती आम्ही देवाच्या वचनात पाहिलेली आहे. आणि पाहतो की जर आम्ही सात्विकतेविषयीची जर व्याख्या पाहिली
किंवा त्याला डेफिनेशन म्हणतो त्याच्याविषयी जर आम्ही पाहिलं तर त्या नव्या करार जर तुम्ही वाचता तर 4-5 वेळा त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्या गोष्टींचा उपयोग केलेला आहे. पौलाने तर फक्त एकाच ठिकाणामध्ये त्या गोष्टीचा उपयोग केलेला आहे किंवा सात्विकतेविषयी बोललेलं आहे, ते म्हणजे फिलिप्पियर्स पत्राचा 4था अध्याय आणि 8वं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पौल काय म्हणतो आपण वाचूया. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. आम्ही त्या ठिकाणी पाहतो की पौल सुद्धा म्हणत असताना अनेक गोष्टीविषयी त्यांनी सुरुवातीला सांगितलेले आहे आणि मग सांगताना कन्क्लूड करताना किंवा शेवटी काय म्हणतो की शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जे काही सत्य आणि जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध आणि असं करत करत तो म्हणतो आणि जो काही सद्गुण आणि जी काही स्तुती त्यांचे तुम्ही मनन करा. म्हणजे या सर्व गुणधर्मांविषयी त्यांनी त्या ठिकाणी सांगितले, या सर्व गोष्टींविषयी त्यांनी सांगितलेले आणि तू पुढे म्हणतो की या गोष्टींचं मनन करा, सद्गुणांचं मनन करा. मनन म्हणजे काय माहिती का, सातत्याने त्या गोष्टीविषयीचा विचार तुम्ही करत राहणं अतिशय गरजेचं आहे. वी नीड टू कंटिन्युअली थिंक अबाउट दोज थिंग्स. आणि मग मी पाहतो की ते आमच्या मनाच्या केंद्रस्थानी असणं अतिशय गरजेचं आहे, किंवा त्या गोष्टी आमच्या मनामध्ये आम्ही त्या बिंबवणं अतिशय गरजेचं आहे, किंवा ते आमच्या हाडामांसी असणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही पाहतो की पेत्राविषयी जसं विचार करतो, पेत्राने सुद्धा 4 वेळा, पौलाने एक वेळेस आणि पेत्राने 4 वेळेस याचा उपयोग केलेला आहे. आणि पहिले पेत्राचा 2रा अध्याय 9 वचन जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, पहिले पेत्र 2रा अध्याय आणि त्याचं 9 वचन जर तुम्ही वाचलं पण त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आम्ही या ठिकाणी पाहतो की पुष्कळ आम्ही हे वचन कोट करत असताना अनेकदा हे वचन बोलतो की तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, आणि इथपर्यंतच आम्ही ते मर्यादित ठेवतो. पण देवाने पुढं देवाचं वचन आम्हाला सांगते या ठिकाणी, त्यांनी आम्हाला निवडलं किंवा तुम्हाला वेगळं केलं यासाठी की फार महत्वाचं आहे. वाय डिड इट, आम्हाला त्यांनी वेगळं केलं किंवा आम्हाला त्यांनी इतरांपासून वेगळं केलं, त्याचं मुख्य कारण काय माहिती का, तो म्हणतो की ज्याने तुम्हाला अंधारातून प्रकाशामध्ये आणलेले आहे. निश्चितच आम्ही पूर्वी अंधाराचे भागीदार होतो, अंधारामध्ये आम्ही राहत होतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आता मी प्रकाशामध्ये आलेलो आहोत. आणि देवाने आम्हाला वेगळं केलं किंवा अंधारातून प्रकाशात आणलं, त्याचं मुख्य कारण काय माहिती का, आम्ही त्याच्या अद्भुत प्रकाशात चालावे आणि त्याचे गुण प्रसिद्ध करावे. त्याचे गुण प्रसिद्ध करावे काय म्हणजे हे व्हर्च्यू जे आहे ते आम्ही लोकांना दाखवावेत. आणि मग तुम्ही पाहतो की प्रसिद्ध करावे त्या ठिकाणी फार सुंदर ते म्हणले की त्याचे गुण जे आहेत तुम्ही प्रसिद्ध करावे. आणि एक्सलन्स हा एक शब्द इंग्लिश भाषेमध्ये वापरलेला आहे. आणि एक्सलन्स विषयी आम्ही वाचलं तर जे चांगले महान पराक्रमी जे देवाने कार्य आमच्या प्रत्येक जीवनामध्ये केलेले आणि जे परिपूर्णता आहे त्याच्याविषयी आम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या गोष्टीमध्ये आम्ही प्रगट करणं किंवा ते गुण दाखवणं अतिशय गरजेचं आहे. आणखी एक वचन आपण वाचूया, देवाचं वचन काय सांगतं आपण वाचूया. 2 पेत्रचा 1 अध्याय आणि 3रं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. आम्ही या ठिकाणी सुद्धा पाहतो की त्याने आम्हा सर्वांना पाचारण केले, त्याने तुम्हाला गौरवासाठी आणि सात्विकतेसाठी पाचारण केलेले. कशासाठी पाचारण केले वाचा आपण पुढं. त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. आम्हाला माहितले या ठिकाणी असं म्हणजे त्याच्या ओळखीच्या द्वारे, इंग्लिशमध्ये असं म्हणजे पर्सनल नॉलेज, म्हणजे आम्हाला येशूविषयीचं पर्सनल नॉलेज किंवा वैयक्तिक ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीसाठी त्याने आम्हाला बोलवलेलं आहे, आम्हाला पाचारण केलेलं आहे की आम्हाला त्याची वैयक्तिकरित्या ओळख होणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढे तो म्हणतो की त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याने ईश्वरी सामर्थ्याने असं म्हणलेले, त्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की डायनॅमिक स्पिरिच्युअल लाईफ किंवा आत्मिक असं डायनॅमिक जीवन जगण्यासाठी त्याने आम्हा प्रत्येकाला पाचारण केलेले. पुष्कळ आम्हाला वाटतं की येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आम्ही एक मुळमुळीत कसं तरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, पण मला सांगू द्या तो म्हणतो या ठिकाणी की त्याने आम्हाला पाचारण केलेले आहे. कशासाठी माहिती का, आम्ही एक डायनॅमिक स्पिरिच्युअल लाईफ जगावं, आम्ही एक आत्मिक अशा प्रकारचं डायनॅमिक जीवन जगावं, आणि सर्व गोष्टी त्यासाठी आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जर आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगायचं असेल तर त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी देवाने आम्हाला पुरवलेल्या आहेत.
पुढे आम्ही ज्यास वाचतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की दुसरे पेत्रेचा पहिला अध्याय 5 वचनामध्ये सुद्धा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. आणि याविषयी जसं मी विचार करतो त्यावेळेस हे व्हर्च्यू जो शब्द आहे किंवा सात्विकतेसाठी जे मराठीमध्ये वापरलेले शब्द त्याला अनेक भाषेमध्ये अनेक भाषांतर ज्या वापरलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळा त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला अर्थ त्यांनी सांगितलाय चांगुलपणा, की सात्विकतेला किंवा सद्गुणाला चांगुलपणा म्हटलेले आहे. दुसरं एका ठिकाणी ज्या भाषांतर आम्ही पाहतो तिथं असं म्हणलेले नैतिक उत्कृष्टता किंवा मॉरल एक्सिलन्स. आणि मग आम्ही पाहतो की एका भाषांतरामध्ये उत्कृष्टता लिहिलेले, एका ठिकाणी धैर्य, सहनशक्ती, सामर्थ्य, ऊर्जा असं त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आणि मग तुम्ही जस्ट ग्रीक लोकांविषयी विचार करतो, जस्ट ग्रीक लोकांविषयी विचार करत असताना हे जे ग्रीक लोक होते ते या गोष्टीचा किंवा या शब्दाचा उपयोग कशासाठी करत होते माहिती आहे का, की ज्या वेळेस त्यांना आम्ही पाहतो मानसिकरित्या जास्त उत्कृष्टता, मानसिक उत्कृष्टता दाखवायची असेल त्यावेळेस त्यांनी मेंटल एक्सलन्ससाठी हा शब्दाचा उपयोग केलेला आहे. त्याच प्रकारे मी पाहतो की नैतिक गुणवत्ता म्हणजे नैतिकरित्या चांगले गुण असण्यासाठी ज्यावेळेस त्यांना वापरायचं असेल त्यावेळेस तो व्हर्च्यू हा शब्द ते वापरत असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाहतो शारीरिक सामर्थ्य. जर एखाद्या व्यक्तीचं शारीरिक सामर्थ्य प्रगट करण्यासाठी जर एखादा शब्द वापरायचा असेल तर ते व्हर्च्यू किंवा एक्सलन्स हा शब्दाचा उपयोग करत होते. म्हणून मी पाहतो की या संदर्भामध्ये विचार करत असताना की आमच्या जीवनामध्ये जे जे आम्ही फेजेस मधून जातो, आमच्या जीवनातले वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही ज्या जातो त्यावेळेस त्या सर्व गोष्टीतून जात असताना आम्ही सदैव मानसिक, नैतिक आणि त्याच प्रकारे शारीरिकरित्या उत्कृष्ट असण्याचा सदैव प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी जास्त हा व्हर्च्यू शब्द किंवा सात्विकता हा शब्द किंवा गुण आम्ही जो शब्द वापरलेला आहे या ठिकाणी ते गुणवत्ता किंवा गुणधर्म हा शब्द जो वापरलेला आहे त्याच्याविषयी जसं मी विचार करतो त्याच तिथं म्हणलेले की आम्ही सदैव प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आमची नैतिक उत्कृष्टता वाढवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असावं. कधी कधी आम्हाला वाटतं की सर्व काही गोष्टी आपोआप होणार आहेत, पण मला सांगू द्या आपोआप होणार नाही. तर आम्हाला सुद्धा देवाचं वचन सांगतं त्या मिळवण्यासाठी किंवा ते करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग तुम्ही ज्या विश्वासाचा आणि सात्विकतेविषयीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो तर मला सांगू द्या की पहिली सुरुवात आमची विश्वासाच्या द्वारे होते. म्हणजे वी बिगिन विथ फेथ. फेथ काय माहिती का, आम्ही देवावरती भरोसा ठेवतो आणि त्याच प्रकारे त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावरती भरोसा ठेवतो. हा आमचा विश्वास आहे. म्हणजे सुरुवात आम्ही विश्वासाने करतो आणि या विश्वासामध्ये आम्ही ते सात्विकतेची भर घालतो ज्याला व्हर्च्यू देखील म्हणलेले. आणि याचा अर्थ असा आहे की मला सांगू द्या की आम्ही प्रत्येक जण आमच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा बाळगतो, एक डिझायर आम्ही बाळगतो की आम्ही या गोष्टीमध्ये श्रेष्ठ असण्याचा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. भक्कम पक्का असण्याचा गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की आमचा विश्वास सुद्धा भक्कम आणि पक्का असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आम्हाला हे जे गुणधर्म आहे किंवा सात्विकता ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही सदैव प्रयत्न करावे की त्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्ट असावा किंवा आम्ही जे नैतिक उत्कृष्टता ती आम्ही प्रत्येकाने धारण करावी. म्हणजे आपण पाहतो की जे सात्विकतेविषयी विचार करतो तर हे एक प्रकारचं उत्कृष्टता आहे. आणि उत्कृष्ट जे एक्सेलन्स आम्ही ज्याला म्हणतो, उत्कृष्टता हा शब्द कदाचित आम्हाला बोलताना फार जड जातो, पण एक्सेलन्स हा शब्द जो आहे तो एक्सेलन्स कशामध्ये माहिती आहे का, की आमचं जे येशू ख्रिस्तावरील विश्वास आहे, देवावरील विश्वास आहे, म्हणजे फेथ बेस्ड रिलेशनशिप विथ गॉड अँड ख्राइस्ट, त्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्ट असणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी सदैव मदत करत असतो. जर आम्ही सात्विकपणा किंवा एक्सिलन्स धारण केलं किंवा श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न केला, उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न केला देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी, तर देवाचं ज्ञानामध्ये वाढण्यासाठी हा एक गुणधर्म आम्हाला अतिशय गरजेचा आहे. आणि मग मी जसं या गोष्टीविषयी विचार करतो तर जो सात्विकता आहे त्याच्याविषयी जर आम्ही विचार करतो, सद्गुण आहे त्याच्याविषयी जसं आम्ही विचार करतो तर आत्मिक जीवनामध्ये या सात्विकतेची काय गरज आहे आम्हाला. मला सांगू द्या की जर विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये नसेल तर असं म्हणलेलं आहे की किंवा व्हर्च्यू, विदाउट व्हर्च्यू फेथ डाईज, किंवा जर सात्विकता किंवा हे एक्सेलन्स आमच्यामध्ये नसेल तर आमचा विश्वास सुद्धा कुठेतरी मृत होणार आहे. आणि याकोबाच्या पत्राचा 2 अध्याय 6 वचनामध्ये म्हणलेले विश्वास जर तुमच्या क्रियेशिवाय विश्वास निरर्थक आहे. क्रिया म्हणजेच काय, एक्सेलन्स, काहीतरी आम्हाला उत्कृष्ट करण्याची जी इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये देवासाठी काहीतरी करण्यासाठी, त्याच्या ओळखीमध्ये वाढण्यासाठी, ह्याच्यामध्ये जर आम्ही नसू तर कुठेतरी आमचा विश्वास सुद्धा मृत होणार आहे. आणि पाहतो की ज्या विश्वासामध्ये
सात्विकता किंवा सद्गुण असेल तर मला सांगते आमचा विश्वास सुद्धा डायनॅमिक असणार आहे. म्हणजे विश्वासामध्ये सात्विकता किंवा एक प्रकारचं जी आम्ही अंतःकरणापासून देवाची जी सेवा करायची आमची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्ट असलो, एक्सलेंट असलो, प्रयत्नशील असलो तर मला सांगू द्या की आमचा विश्वास सुद्धा अतिशय डायनॅमिक असणार आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा असेल किंवा आम्ही प्रयत्नशील असू उत्कृष्ट होण्यासाठी, त्यावेळेस मला जाऊ द्या की आमच्या जीवनामध्ये आम्ही जे कार्य करतो किंवा कृती करतो ते सुद्धा आमच्या बरोबर चालणार आहे. किंवा असं म्हणलेलं आहे की वर्क्स विल सर्टनली फॉलो वन हु इज स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स. म्हणजे असं एखादा व्यक्ती उत्कृष्ट होण्यासाठी आणि सद्गुणमध्ये वाढण्यासाठी प्रयत्न करेल त्यावेळेस आपोआप त्याच्या हातून कृत्य सुद्धा होणार आहे. म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणी की जर आमच्यामध्ये सात्विकता नसेल, सद्गुण नसतील, एक्सिलन्स नसेल, नैतिक उत्कृष्टता नसेल तर आम्ही वाढू शकत नाही. आम्ही जर पाहतो की येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये जर आम्हाला वाढायचं असेल तर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे, परिश्रम करणं अतिशय गरजेचं आहे. वी नीड टू स्ट्राईव्ह. आणि मग पाहतो की जर आम्ही ही जी कृपा आम्ही जे वाचलं दुसरे पेत्रेचं पहिला अध्याय 5 ते 8 वचनामध्ये, हे जे कृपादान आहेत किंवा कृपा आहेत, ग्रेसेस ज्याला आम्ही म्हणतो, ग्रेस आहे, त्याच्यामध्ये जसं मी वाढत जातो त्यावेळेस मला सांगू द्या की आम्ही खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्याच्या ज्ञानामध्ये वाढत जाणार आहोत. आणि जर पाहतो की जस्ट फेथ इज जॉईंड बाय व्हर्च्यू, त्यावेळेस एक प्रकारचं जस्ट सात्विकता आणि विश्वास संगती चालतील, त्यावेळेस आम्ही प्रत्येकजण अतिशय परिश्रम करणार आहोत. आणि परिश्रम कशामध्ये करणार आहोत यासाठी की आम्ही या कृपेमध्ये राहावं आणि आमचा जो विश्वास आहे आणि हा आमचा ध्येय असणार आहे किंवा गोल आमचा काय असणार आहे तर त्या विश्वासामध्ये. ज्यास मी शिष्यांविषयी विचार करतो त्यास प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ज्या भूतलावरती होता त्यावेळेस त्यांनी त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आम्ही जर मत्ते 5:48 वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे आपण वाचूया. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना बोलत असताना काय म्हटलं, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आमेन. या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन सांगतं यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करा. तुमचा पिता जो आहे तो पूर्ण आहे. असं कुठंच म्हणलेलं आहे की तो पूर्ण आहे आणि तुम्ही अपूर्ण राहिला तरी चालेल. आम्हाला माहिती आहे की तो शिष्यांना सांगत असताना म्हणतो की तुम्ही सुद्धा पूर्ण होण्याचा प्रयत्न करा. आजही आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने जगत असताना देवाची आमच्या प्रत्येकासंबंधाने इच्छा हीच आहे की आम्ही परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आम्ही जस्ट इब्री लोकासपत्र वाचतो त्या ठिकाणी सुद्धा म्हणलेले आहे, तो म्हणतो निर्जीव कर्माचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान, सार्वकालिक न्यायाचे शिक्षण आणि प्रौढता. म्हणजे आम्ही प्रौढतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्या शिष्यांना म्हटला जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आणि हे होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःचं प्राण सुद्धा दिलेलं आहे. इब्री लोकासपत्राचं 10 अध्याय 12, 13 आणि 14 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटलं तर वाचूया. इब्री 10 आणि त्याचं 12, 13 आणि 14 वचन. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अपूर्ण हा देवाच्या यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसलाय. म्हणजे काय म्हणलेले, पापाबद्दल सार्वकालिक असा यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसलाय. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने पापासाठी एकच सार्वकालिक इटर्नल असा यज्ञ केलेला आहे आणि तो आता देवाच्या उजवीकडे बसले आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे. पुढे 14 वचन काय म्हणतं आपण वाचूया. कारण पवित्र होणाऱ्या त्याने एकच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केलेले आहे. आणि पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे अर्पण केलेले ते एकदाच केलेले आणि त्या एका अर्पणाच्या द्वारे त्याने असं म्हणलेले की सर्व काळसाठी त्याने आम्हाला पूर्ण केलेले आहे. म्हणजे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना शिष्यांना म्हटला आणि त्या शिष्यांना म्हटल्यानंतर त्याने त्याच्या मृत्यूच्या द्वारे त्या गोष्टी आमच्यासाठी शक्य केलेल्या आहे. पुढे आम्ही पाहतो की त्याच्यासाठी त्यांनी आणखीन काही गोष्टी केलेल्या की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स, काम करण्याच्या पद्धती ते त्यांनी मंडळीला दिलेल्या आहेत. आणि ते आमच्या सर्वांच्या परिचयाचं इफिसकस पत्राचा 4 अध्याय आणि 11 पासून 13 वर्ष जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस किंवा काम करणारे देवाचे सेवक, वेगवेगळ्या प्रकारचे सेवा करणाऱ्या लोकांविषयी त्या ठिकाणी म्हटलेले वाचूया. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. त्याने हे 5 पदवी सेवा नेमून दिलेली.
कुणी? देवाने नेमून दिली आहे. त्याचं कारण काय माहितीये का वाचय? ते यासाठी की त्याने पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता हा, पवित्र जनांना म्हणजे जे लोक बोलावलेले आहेत, जे पाचारण केलेले लोक आहेत, त्यांना कशासाठी? सेवेच्या कार्याकरता व व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध व्हावे. आमेन. ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. म्हणजे याचाच अर्थ असं आहे की देवाची इच्छा आमच्या प्रत्येकासंबंधाने हीच आहे की आम्ही प्रत्येकाने पूर्णतेकडे जावं. आणि पूर्णतेकडे जाण्यासाठीच देवाने कोणी, आम्ही पाहतो, संदेष्टा, कोणी संदेष्टा, कोणी सुवार्थिक, कोणी पाळक, कोणी प्रेषित, कोणी शिक्षक असे नेमले आहेत. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? हे सर्व गोष्टींचं कारण एकच आहे की जी देवाचे लोक आहेत, पवित्र जन आहेत, त्यांना त्यांनी पूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करा. पुढे आपण 13 वचन वाचूया. काय म्हटलेले? देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तसंच तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्व प्रौढ मनुष्य प्राप्त ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेपर्यंत आपण सर्व येऊन पोचू तोपर्यंत दिले. आमेन. ते कुठपर्यंत दिलेले की जोपर्यंत आपण ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल. आम्हाला सुद्धा ख्रिस्ताची परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची आहे. आणि हे गोष्टी, हे जे 5 पदरी सेवा देवाने आम्हा प्रत्येकाला मंडळीला दिलेली आहे, त्याचं कारण काय माहिती आहे का? आम्ही ख्रिस्ताची पूर्णतेप्रत जावं. आणि तिथं समजलेले आम्ही पोहोचू तोपर्यंत दिलेली आहे. म्हणजे देवाची इच्छा आमच्या प्रत्येकासंबंधी हीच आहे की आम्ही तिथपर्यंत पोहोचावं. आणि जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे ऑफिसेस, अशा प्रकारचं काम करण्याची पद्धत, अशा प्रकारचे सेवक वर्ग देवाने त्याच्या मंडळीला दिलेले आहेत. आणि मग जर पौलाविषयी सुद्धा विचार करतो तर पौलाने सुद्धा शिष्यांविषयीचा बोलत असताना काय म्हटलेले आपण वाचूया? कलसे 1:28 आणि 29 वाचूया. काय म्हणलेले? आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो. या ठिकाणी मानतो पौल काय म्हणतो माहितीये का? आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो. म्हणजे ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की बोध करावा किंवा नाही करावा, एखाद्याची चूक दाखवावी किंवा नाही दाखवावी. तर मला या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की पौल सुद्धा म्हणतो की त्याला बोध करावा. पुढे म्हणतो प्रत्येक माणसाला शिकवावे. काय शिकवावे आणि कशासाठी शिकवावे? वाचा. अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण असे उभे करावे. आमेन. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसाने ख्रिस्त येशूच्या ठाई उभं असावं. यासाठी पौल म्हणतो की आम्ही प्रत्येक व्यक्तीला काय करतो? बोध करतो. प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो. आज मी पाहतो की आम्ही देवाच्या वचनातून लोकांना शिकवतो, त्यांना बोध करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्याचं मुख्य कारण एकच आहे. तो म्हणतो अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण असे उभे करावे. आमच्या प्रत्येकाची इच्छा हीच आहे. जे जे सेवा करतात त्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा हीच असते की प्रत्येक माणसाला, प्रत्येक मंडळीतल्या व्यक्तीला त्यांनी ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण असे उभे करावे. आणि मग आम्ही हा उद्देश आमच्या जीवनाचा कधीच विसरता कामा नये की आम्ही एक दिवशी पूर्ण होण्यासाठी देवाने या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि पुढे आम्ही पाहतो की म्हणून आम्ही पाहतो की पौल सुद्धा उत्तेजन देत असताना 2 कोरिंथ्याचा 7 अध्याय आणि पहिलं वचन वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हणलेले आपण वाचूया. 2 कोरिंथ्याचा 7 अध्याय आणि पहिलं वचन. तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. आमेन. तो काय म्हणतो का? आपल्याला ही वचनं मिळाली आहेत. पौल काय म्हणतो? आपल्याला ही देवाची वचनं मिळालेली आहेत. ती कशासाठी मिळालीत? पुष्कळ आम्ही म्हणतो की देवाचं वचन मला प्राप्त झालं. ते कशासाठी प्राप्त झाले? देवाचं वचन देवाने आम्हाला कशासाठी दिलेले? तिथं म्हणतो की म्हणून मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. आमेन. या ठिकाणी म्हटलेलं आहे की पावित्र्याला पूर्णता आणू. म्हणजे पौल सुद्धा या ठिकाणी एम्फसिस करत आहे. तो त्या ठिकाणी सांगत आहे, स्ट्रेस देत आहे या गोष्टींसाठी की आम्हाला परिपूर्णतेपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आम्ही पाहतो की त्याच गोष्टी त्यांनी तिमोथेला सांगितल्या. आणि देवाचं जे वचनाविषयी तो म्हणत असताना 2 तिमोथी याचा 3 अध्याय आणि 16-17 वचन आमच्या सर्वांचं पाठांतर झालेलं वचन असेल.
प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख परमेश्वर प्रेरित शास्त्र म्हणजे जे काही वचन देवापासून आम्हाला प्राप्त झालेले त्या वचनाविषयी या ठिकाणी म्हणले प्रत्येक परमेश्वर प्रेरित. आम्हाला माहिती आहे की देवाचं वचन हे परमेश्वराने प्रेरित करून लोकांनी ही वचन लिहिलेली आहेत. आणि मग आम्ही पाहतो परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सुबोध सद्बोध सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. आमेन. हे जे काय आम्हाला देवाने दिलेले आहेत देवाचं वचन देवाने आम्हाला यासाठी दिलेले आहे की त्याच्याद्वारे आम्हाला सद्बोध प्राप्त व्हावं, आमचे दोष दाखवण्यात यावे, पुढे म्हणलेले सुधारणूक आमची व्हावी आणि नीती शिक्षण यासाठी आम्हाला दिलेले आहेत. कशासाठी आणि पुढे काय म्हणलेलं आपण वाचूयात यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. मेन देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाची स्तुती असो की देवाची इच्छा आमच्या प्रत्येक संबंधाने हीच आहे की आम्ही चांगली कामं करावी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विश्वास जर आम्ही म्हणतो विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये तर तो म्हणतो कृतीशिवाय किंवा चांगल्या गुणांशिवाय एक्सलन्स शिवाय विश्वास निरर्थक आहे. वर्च्यू उत्कृष्ट नैतिक उत्कृष्टता असल्याशिवाय हा जो आमचा विश्वास आहे तो कदाचित मृत होण्याची शक्यता आहे. म्हणजे पाहतो की पौल सुद्धा त्या ठिकाणामध्ये उत्तेजन देत असताना तिमोथीला सुद्धा सांगतो की या सर्व वचनं ही देवाने दिलेली शास्त्रलेख जो आहे तो यासाठी आहे की त्याच्याद्वारे आम्ही पूर्ण व्हावं. एवढंच कळलं नाही तर आम्ही चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. पुढं पहिलं तो म्हणतो भक्त सर्व देवाचे भक्त जे ते पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी आणि सज्ज व्हावे यासाठी. मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याच्या शिष्यांनी सुद्धा विचार केला त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा होती की त्यांनी प्रभूमध्ये वाढावं आणि त्यांनी ख्रिस्ताला ओळखावं आणखीन जवळीकतेने त्याला ओळखावं. आणि मग सांगू द्या की जर आम्हाला असं वाटतं की आम्ही ख्रिस्ताला ओळखावं ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये आम्ही वाढावं तर त्यासाठी आम्ही विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. आणि विश्वासामध्ये सात्विकतेची किंवा सद्गुणांची भर घालणं किंवा नैतिक उत्कृष्टतेची भर घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मला सांगू द्या की जर आमच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची इच्छा नसेल नैतिक उत्कृष्टता प्राप्त करून घेण्याची इच्छा नसेल तर मला सांगू द्या आमचं नातेसंबंध ख्रिस्तामध्ये जे आम्ही आहोत किंवा आमचा जो विश्वास येशू ख्रिस्तामध्ये आहे आम्ही असं ठामपणे सांगतो खंबीरपणे सांगतो कुठेतरी तो कमकुवत होणार आहे. आणि मग सांगू द्या कदाचित कालांतराने तो विश्वास सुद्धा मृत होणार आहे. मग देवाची इच्छा आमच्या प्रत्येक संबंधाने हीच आहे की आम्ही त्या विश्वासामध्ये सात्विकतेची किंवा सद्गुणांची भर घालावी. आणि जर आम्ही ते करत राहू तर मला सांगू द्या खऱ्या अर्थाने आम्ही म्हणू शकू तो त्या ठिकाणी म्हणतो ख्रिस्ताची ओळखीविषयी तुम्ही निष्फळ होणार नाही. म्हणजे आम्ही ठामपणे सांगू शकणार आहोत मी ख्रिस्ताला ओळखलेलं आहे. देव करो हे करण्यासाठी देव तुम्हाला प्रत्येकाला सहाय्य करो मदत करो. यासोबत आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते आम्ही तुझा धन्यवाद करतो तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ तुम्हाला एकत्रित केलंस आम्ही तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो. आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोललेले आहेस माझ्या प्रभू. आम्ही तुझ्या ज्ञानामध्ये वाढावं ही तुझी मनापासूनची इच्छा आहे माझ्या. आम्ही तुला जवळीकतेने मध्ये ओळखावं आणि प्रभू तुझं जे कॅरेक्टर आहे तुझं चारित्र्य आहे ते आम्ही त्याच्यामध्ये वाढावं ही तुझी इच्छा आहे. आणि ते वाढण्यासाठी तुझं वचन मला सांगतं की आम्ही विश्वासामध्ये सात्विकतेची सद्गुणांची भर घालणं अतिशय गरजेचं आहे प्रभू. कारण तुझं वचन मला सांगतं की जर आमच्यामध्ये ते सद्गुण नसतील कृती नसेल तर कदाचित कुठेतरी आमचा विश्वास कमकुवत होईल आणि कालांतराने मृत होईल. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये जो विश्वास तुटलेला आहे त्या विश्वासामध्ये आम्ही आणखीन भर घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक भर घालत आम्ही तुझ्यामध्ये वाढत जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाचं तू सहाय्य कर मदत कर. आणि प्रभू हा समय तुम्हाला प्रत्येकाला दिलास आम्ही तुझा धन्यवाद करतो तू स्तुती करतो मान सन्मान करू तुझ्याच नाव दे येशूच्या प्रिय आणि गुणान मागतो म्हणतोय आमेन. तर देव बापाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.